माझा प्लॅन आहे टेन्शन नको. मी सांगतो सगळं प्लॅन प्री प्लॅन आहे. तुम्ही टेन्शन काऊन घेता यार? काय यार भाई हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही जात आहोत रेल्वे स्टेशनकडे, कारण आपला प्लॅन आहे शेगावला जायचा. तर सर्वात आधी तिकीट घेऊन घेऊ. काल आला होता पाजी, आणि पाजी आल्यामुळे अचानक आपला प्लॅन ठरला शेगावला जायसाठी. तर इकडे आहे शुभम आणि पाजी तो खाली बसलेला आहे, आणि या बाजूने आहे ग्रेस, आणि इकडे बसलाय आपला मित्र आर्यन. तर फायनली आपण पोहोचलो शेगावला. तर चालता चालता प्लॅन असा बनला की सर्वात आधी आपण जाऊया मंदिराकडे, आणि तिकडे काय विषय आहे ते बघू आधी. तर आता निघालो आम्ही मंदिरकडे, आणि शुभम भाऊ इकडे कॉमेडी करताना. तर रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघल्याबरोबर सर्वात आधी ग्रेस बोलला की चाय घेऊन घेऊ, आणि चाय म्हटलं तर मग नाही बोलता नाही येत. कशी आहे भाजी? कशी आहे चाय? तर शेगावची पहिली चाय, ते पण रेल्वे स्टेशन समोर होती. ठीकठाक होती चाय. तर आपण निघालो पायी पायी रे मंदिराकडे जायसाठी. ऑटो करू म्हटलं, पण पायी पायी नवीन ठिकाणी चालायला वेगळी मजा येते. भूक लागली होती, आणि रस्त्याच्या बाजूला ही शेगावची कचोरी दिसली. तर ट्राय करणं तर बनते. आणि असा काही विषय आहे कचोरीचा. आणि हा बघा पाजी, आपला सर्वात बिझी माणूस. चालत असताना या बाजूनी लक्ष गेलं, आणि या चौकात बघा खूप छान असं महाराजांचं स्मारक आहे. तर एंटर झालो आम्ही भक्त निवासमध्ये, पण इथे फक्त फॅमिलीसाठी होतं, म्हणून आम्ही निघालो आता जेवण करायसाठी. जेवणाचा टाइम हा 5 वाजेपर्यंत असतो, तर आता आपण लवकर जाऊया. किती वाजले? तर 5 वाजायला 5-10 मिनिटं बाकी आहे, आणि जे महाप्रसादाची एंट्री आहे ते फक्त 5 वाजेपर्यंत असते. तर काय आपलं काय बघू समोर. तर या बाजूने बघू शकता मंदिराचा खूप छान असा दरवाजा आहे इकडे. तर सर्वात आधी आपण आपले शूज काढून घेऊ, आणि खूप छान अशी सुविधा या बाजूने. आम्ही त्या बाजूनी बॅग वगैरे ठेवायसाठी काही बघत होतो, तर बॅग सोबत कॅरी करू शकता बोलले. आणि निघालो आधी आम्ही जेवण करण्यासाठी, कारण की भूक लागून आहे. तर व्यवस्था बघा तुम्ही, व्हीलचेअरसुद्धा इकडे. कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास न होता खूप चांगल्या अशा प्रकारे दर्शन करता येते. आणि हीच खासियत आहे शेगावच्या गजानन महाराजाची आणि इथल्या माऊली लोकांची. फायनली एंट्री झाली आपली. 5 वाजायला 1-2 मिनटं बाकी होते, वाटलं नाही एंट्री होणार, पण महाप्रसादासाठी एंट्री झाली. आणि आपल्या मागं आणखी काही लोक होते, त्यांना पण जाऊ दिलं. यार शुभम, कसं वाटत आहे? तर नियम तो नियम, 5 नंतर इथे महाप्रसादासाठी एंट्री क्लोज होऊन जाते. टायमिंग बघू शकता तुम्ही, 5 वाजून 10 मिनटं झाले. अशा प्रकारची व्यवस्था आहे इथे. बघू शकता ताट पण खूप व्यवस्थित साफ करून देत आहे. तर जास्त काही रेकॉर्ड करू शकलो नाही महाप्रसादाचं, तर त्या बाजूनी शूटिंग करणं अलोन होतं.
तृप्त झाला मला. जय माऊली. तर आता आम्ही निघालो स्टे करायसाठी. प्लॅन असा आहे की सर्वात आधी आपण आराम करूया आणि उद्या छान अशा रीतीने दर्शन करू. तर राहण्यासाठी आम्ही आधी 2 भक्त निवास बघितले, तर फायनली आम्हाला 20वा भक्त निवास मिळालेला आहे. तर समोर तुम्ही बघत आहे ही जी लाईन आहे, ज्यांना कुणाला रूम हवी आहे त्यासाठी आहे. तर आपले मित्र पण इथे लागले कारण की आपल्याला पण रूम हवी आहे आणि खूप वेळ झाला आपण लाईनीत आहो. वाटत नाही आपल्याला रूम मिळणार, तर आपण डॉर्मेंटरीसाठी बघू. खूप छान असं वातावरण आहे आणि खूप छान असं मेंटेन केलं आहे. तर अशा प्रकारची लाईन आहे, सिटिंग व्यवस्था, जे की आपण बसून आहोत इथे आणि नंबर वाईज आपल्याला जे काही पे करायचे आहे ते पे करून पावती मिळणार. तर फायनली आपल्याला मिळालेली आहे डॉर्मेंटरी. तर सर्वजण इथे बसले होते गवतावर आणि सायंकाळ पण झाली. तर आधी जाऊ आणि फ्रेश होऊ, थोडा आराम करू. तर डॉर्मेंटरी असून पण खूप छान अशी व्यवस्था आहे या बाजूने बघू शकता. तो काढून घे पावती. आणि इकडे माऊली आम्हाला सांगताना आपल्या शुभम भाऊला काही क्वेश्चन होते, तर ते त्यांनी क्लिअर करून घेतले. हो. पावतीचं नाही काढलं. आणि बेड बघितल्यावर मला लेटायची इच्छा झाली कारण की सकाळपासून प्रवास झाला आहे, पूर्ण बॉडी थकून आहे. तर कसं वाटत आहे मित्रांनो, कसं वाटत आहे? मस्त, एक नंबर डन. एक नंबर. तर सर्वात आधी आम्ही सर्व फ्रेश होऊन गेलो आणि रेडी झालो महाप्रसादासाठी. तर सर्वजण फ्रेश झालेले आहे. आता आपण जेवणासाठी निघू. टॅग चल ना लवकर. ओय ये था वो सुबह का क्रॅक. चल ग्रेस, नाव वी गोईंग. लावली लिस्टिप लावली. तर आता आम्ही निघालो जेवणासाठी. और पाजी सब बढ़िया. क्या खाना जाएगा तू? जो भी मिल जाए वो सब चल रहा, बस पेट भरने को. तर अशा प्रकारची काही लाईन आहे. सर्वजण उभे आहे टोकनसाठी. जेवण करायसाठी किंवा कॉफी चाय घ्यायचा तुम्हाला टोकन घ्यावं लागते. आणि शुभम भाऊ आपले लागलेले आहे टोकनसाठी लाईनीमध्ये. सो फायनली आपल्याला टोकन मिळालेलं आहे आणि अशा प्रकारचं जेवण आहे. मी एक्सप्लेन नाही करणार, तर व्लॉग इथेच एंड करतो मी आणि याचा पार्ट 2 येणार, त्याला मिस नको करा. सो आता करूया आपलं डिनर आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर वाट बघा, लवकरच ब्लॉग अपलोड होणार आपला.